30 डेज चॅलेंजचा आज आपला दुसरा दिवस आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. मी करत आहे 30 डेज चॅलेंज. तर सकाळी फ्रेश वगैरे होऊन आपला आलो हॉटेलवरती. इकडे सगळं आपला सेटअप लावायला सगळं सुरुवात वगैरे केली. हळूहळू एक एक सगळा सेटअप इकडे रेडी करून घेतलेला. सगळे तयारी झाल्यानंतर हा आपला टोटल मेन्यू होता. व्हेज पुलाव, चपाती, भाजी, वरण भात, पोळ्या वगैरे, पापड वगैरे इकडे सगळं होतं. मम्मीने इकडे डबे भरायला सुरुवात केलेली. डबे पण एकदम व्यवस्थित इकडे पॅक वगैरे झाले. सगळे डबे वगैरे घेतले, आपल्या गाडीवर ठेवले आणि निघालो आपण आपल्या टिफिन डिलिव्हरीसाठी. आज काय जास्त काम नव्हतं कारण उद्या दसरा असल्यामुळे आज काम थोडं कमी होतं. तर निघालो आपलं टिफिन डिलिव्हरी करता करता एक एक करून सगळे इकडे टिफिन आपण डिलिव्हरी करत होतो. आणि उद्या दसरा असल्यामुळे आज मला ट्रॅफिक पण खूप भेटलेली. तर ठीक आहे, काय हरकत नाही. तसंच एक एक करून आपण सगळं टिफिन वगैरे डिलिव्हरी करून घेतल्यानंतर आपण पोहोचलो ह्या मिठाईच्या शॉपमध्ये. कारण आपल्याला एक ऑर्डर आली, जेवणाची ऑर्डर आली होती आणि त्यासाठी आपल्याला मिठाईची गरज होती. तर इकडे आपण मिठाई वगैरे सगळे व्यवस्थित वगैरे पॅक वगैरे करून घेतला आणि इकडे आपण पेमेंट वगैरे करून निघालो घरी जायला. घरी येऊन सगळं रेडी होतं, फक्त मिठाई आपल्याला ऍड करायची होती. तसं करून घेतलं आणि ही आपली टोटल फायनल डिश होती. ही आपली ऑर्डर होती. आज सगळे ऑर्डर वगैरे घेतला, गाडीवरती ठेवल्या, निघालो आपल्या डिलिव्हरीसाठी. जाताना आपल्याला थोडी ट्रॅफिक भेटली कारण उद्या दसरा असल्यामुळे खूप जागे हार वगैरेचे भरपूर शॉप वगैरे दिसत होते. त्यासाठी ट्रॅफिक पण थोडी भेटली. एकचा टायमिंग होता आपला, पण आपल्याला लेट झालं होतं. फायनली पोहोचलो जेव्हा डेस्टिनेशनवर आणि आपल्याला ह्याच बिल्डिंगमध्ये आपली ऑर्डर डिलिव्हरी करायची होती. ऑर्डर इकडे डिलिव्हरी वगैरे करून पेमेंट वगैरे घेतला आणि निघालो आपल्या दुकानावरती यायला. दुकानावरती यायला मम्मीने इकडे दुकान वगैरे बंद केलं. तर आजचा इकडे करून